नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना. मी दीपाली फूड अँड ट्रॅव्हल या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक छान व्हिडिओ दाखवणार आहे. कोकणात आलेली आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला आज कोकणातलं माझ्या पप्पांचं घर दाखवणार आहे. भांबेड या गावातलं दिवाळवाडी इथलं मी तुम्हाला आज माझं घर दाखवणार आहे. तर वेळ न घालवता मी तुम्हाला आज माझं घर दाखवते. चला. ही घराची पुढची बाजू आहे. ही बाहेरची ओटी आहे बसण्याची. खूप मोठी ओटी आहे ही. आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि ही आमची पहिली रूम आहे. थोडासा पसारा दिसतोय तुम्हाला. इथे फक्त 3च लोक राहतात, काका काकी आणि त्यांचा मुलगा. मुलगीचं लग्न झालेलं आहे, 10 वर्ष झाली लग्नाला. एक बेड आहे. साधंच घर आहे. समोर तुम्हाला कपाट दिसते. त्या कपाटामध्ये एक छोटा टीव्ही आहे. खाली त्यांचं सामान ठेवलेलं आहे. समोरच तुम्हाला देवारा सुद्धा दिसणार आहे. गणपती सुद्धा ह्याच जागेवर बसवला जातो. ही आहे दुसरी रूम. हे आमचं पहिलं स्वयंपाकघर होतं जेव्हा आम्ही लहानपणी गावी येत होतो तेव्हा. या जागे चूल मांडलेली होती आमची. ते ओटा केलेला आहे किचनचा. आणि ते पहिलं आमचं जुनं घर होतं तेव्हा लाकडाची मांडणी होती, जुनी लाकडाची मांडणी. पण आता इथे काकीने आमच्या जेवणाचा ओटा केलेला आहे. हे अटॅच एक रूम आहे. इथे एक छोटीशी मोरी बांधलेली आहे. थोडीशी पाण्याची भांडी ते भरले जातात कारण की मेहनत खूप पाण्याची हालत असते. वरती एक छोटा माळा आहे अडगळीचा. खूप साधं घर आहे आमचं. इथे चूल मांडलेली आहे. त्या चुलीवर आम्ही जेवण करतो आणि मच्छीचं जेवणही इथेच केलं जातं कारण की गॅसवर मच्छीचं जेवण आम्ही करत नाही. मी तुम्हाला आमची जुनी चूल दाखवली. त्या चुलीवर सुद्धा आम्ही मच्छीचं जेवण कधीही केलं नव्हतं. ही आमच्या घराची पाठची साईड आहे. हे छोटंसं कढीपत्त्याचं झाड आहे. पानं अजून खूप छोटी आहेत. हे झाड आहे काळी मिरीचं. खूप उंच झाड आहे. काळी मिरीच्या वेली इथे येतात. मी बघितल्यात. आम्हाला काळी मिरी खूप काकू देते. तात्या म्हणते अळू दाखव. आणि हे बघा, ही तुम्हाला अळूची पानं दाखवते. अजून आलेली नाही आहेत, छोटी छोटी आहेत रोपं. माझ्या लक्षात नाही अळूची पानं दाखवायची. तात्याने सांगितलं पाठवून अळूची पानं दाखव. ओके. इथे दोडक्याचं आणि काकडीची सुद्धा रोप रुजून आलेलं आहे. समोर तुम्हाला चहाची पाती दिसते. खूप छान घर आहे पण छोटंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जागेवर आमची पानचूर होती. म्हणजे इथून एवढं आमचं मोठं घर होतं. आता तात्याने खूप आतमध्ये घर घेतलंय त्यामुळे आमचं घर खूप छोटं झालं. हे अजून एक तुम्हाला रूम दाखवते. इथे आमचे पप्पांचे काका राहत होते, पण
ते आता हयात नाही आहेत. तर इथे आता आमच्या तात्याने असं घरगुती वापरण्याचं सामान ठेवलेलं आहे. कांदे बटाटे जे साठवण्याचे सामान असतं ते इथे ठेवण्यात येतं. त्यानंतर इथे कोंबडी सुद्धा ठेवली जातात. ती सगळी बाहेर आहे. सकाळी 6 वाजता त्यांना खोलतात. आता आपण बाहेर आलेलो आहोत घराच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं हे जुनं अंगण आहे. हे आमचं जुनं अंगण आहे. इथून समोरून घराची एंट्री होती आणि हे पूर्ण आमचं अंगण होतं जुनं. आणि ह्याच्यापेक्षाही मोठं अंगण होतं, पण जागा पूर्ण घरामध्ये घेतली गेली. आणि ही आमची पहिली ओटी होती, आतमधली रूम. इथे सुद्धा काही झाडं लावलेली आहेत. हा रस्ता होता आमचा अंगणात येण्याचा. हा माझा तात्या आहे. तुम्हाला मी त्याचे 2 व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. पुन्हा आपण पुढच्या दरवाज्यावर आलेलो आहोत. हा माझा काकांचा मुलगा आहे, रुपेश. मी आतमध्ये आले. तुम्हाला काकीची ओळख करून देते. ही माझी काकू आहे. तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये मी दाखवले. मी तुम्हाला आज माझं घर सुद्धा दाखवलं आणि सगळ्या घरातल्या माणसांची ओळख सुद्धा करून दिलेली आहे. आज मी जिथे राहते तिथे मी तुम्हाला माझं घर सुद्धा दाखवलेलं आहे. या घरात माझं खूप बालपण गेलं. लहानपणी 2 ते 3 महिने मी इथे गावाला येत होती. छान मजा केलेली. खूप दिवस आठवतात ते. तेव्हा लाईटीसुद्धा नव्हत्या. पाण्याची खूप हालत होती, पण ते दिवस खूप छान होते. आणि आत्ताचे दिवससुद्धा छान आहेत, पण ते दिवसाची जी आठवण असते ती कधीही विसरता येत नाही. खूप मजा आली मला आजचा व्हिडिओ करताना. खूप छान वाटलं. तुम्हाला मी माझ्या घरच्यांची ओळखसुद्धा करून दिलेली आहे. माझं घर लहान आहे, पण खूप छान आहे. आणि मला खूप आवडतं माझ्या गावाला यायला. माझं भांबेड गाव, दिवाळवाडी मला खूप आवडते. माझ्या पप्पांचं घर आहे हे. माझे पप्पा इथे आता सहसा येत नाहीत, कारण की त्यांना जमत नाही एवढा लांबचा प्रवास. पण 2 वर्षापूर्वी ते आलेले. म्हणजे आमच्या वाडीची पूजा असते जानेवारीमध्ये, 15 जानेवारी ते 16 जानेवारीच्या दरम्यान, तेव्हा ते येतात. आता त्यांना खरंच झेपत नाही यायला. माझ्या आईला आता आणायचं होतं, पण पप्पांचे वांदे होतात जेवणाचे, त्यामुळे तिलासुद्धा नाही आणता आलं. मजा आली मला आजचा सुद्धा व्हिडिओ करताना. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. आणि लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.